धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. रामदास. एखादे लहानसे घर बांधावायचे असले तरीही त्या घराचा तोल सांभाळला जाईल इतका भक्कम पाया बांधण्यात येतो. पाया भक्कम व घराच्या वजनाचा तोल सांभाळणारे असल्याशिवाय त्या पायावर उभारलेले घर हे पत्त्याच्या तंबूहून जास्त भव्य व विशाल कधीही उठविता यावयाचे नाही, हे अशिक्षित मनुष्यासही समजत असते. परंतु हे अगदी मनुष्यालाही अवगत असणारे व्यवहारज्ञान विसरून जाऊन जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांती रचनेचा इतिहास देताना त्या क्रांतीची ती भव्य व विशाल इमारत तोलण्यात मूलभूत असणारा पाया कोणता होता याची मीमांसा करीत नाही, किंवा ते प्रचंड क्रांती मंदिर एखाद्या गवताच्या काडीवर उभारलेले होते असे बरळत सुटतो, तेव्हा तो वेडगळ तरी असतो किंवा भामटा तरी असतो, व ह्या दोहोतून तो कोणत्याही विशेषणास पात्र असला तरी इतिहास लेखनाच्या पवित्र कृत्यास तो सर्वथैव नालायक ठरतो. मोठमोठ्या धर्मक्रांत्या किंवा राज्यक्रांत्या यांच्या वरवरच्या स्वरूपास असणाऱ्या असंबद्धतेची किंवा विभिन्नतेची साखळी त्या कृत्याच्या मुळाशी असणाऱ्या तत्वास समजून घेतल्याशिवाय कधीही जुळविता येणार नाही. अनेक चक्रे व अनेक लोहभाग यांनी युक्त असणारे एखादे भव्य यंत्र प्रचंड शक्तीची कामे करीत असताना ती शक्ती कोणत्या यंत्रशास्त्रीय नियमाने उत्पन्न केलेली आहे हे पूर्ण रीतीने कळल्याशिवाय प्रेक्षकांमध्ये आश्चर्याने उत्पन्न होणारी विस्मयता उद्भवेल, परंतु ज्ञानाने येणारी मार्मिकता मात्र कधीही आढळणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती किंवा हॉलंडमधील धर्मक्रांती यासारखी अद्भुत कृत्ये जेव्हा वाचकांना व लेखकांना आपल्या भव्यतेने चकित करतात, तेव्हा त्याच्या भव्यतेने गोंधळून जाऊन वाचकांची दृष्टी व लेखकांची लेखणी ही त्यांचे मूलभूत असणाऱ्या शक्तींना विवरण करण्यास धजत नाही. परंतु या मूल शक्तीच्या विवरणाशिवाय त्या क्रांतीचे खरे रहस्य कधीही लक्षात येणारे नसल्याने इतिहासशास्त्र नुसत्या वर्णनापेक्षा मूल विवरणालाच अधिक महत्त्व दिलेले आहे. हे मूल विवरण करीत असताना पुष्कळ वेळा इतिहास लेखकांची आणखी एक चूक घडत असते. प्रत्येक कार्यास काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष, काही विशिष्ट व काही सामान्य, काही आकस्मिक व काही प्रधान कारणे कारणीभूत झालेली असतात, व याचे वर्गीकरण करण्यातच इतिहासकारांचे खरे कौशल्य असते. परंतु पुष्कळ इतिहासकारांची या वर्गीकरणात तारांबळ उडून जाऊन आकस्मिक कारणांनाच प्रधान कारणांचे स्वरूप देण्यात येते, व एखाद्या घराला आग लागली असता ती आग लावणाऱ्या मनुष्याच्या ऐवजी त्याच्या हातातील आगकाडीवर सर्व जबाबदारी लादणाऱ्या मूर्ख न्यायाधीशाप्रमाणे तो इतिहासकार हास्यास्पदतेला पात्र होतो. निमित्त कारणांनाच प्रधान कारण समजून एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचा इतिहास लिहू लागल्याने त्या प्रसंगाचे खरे महत्त्व कधीही लक्षात येत नाही. किंबहुना ते अद्भुत व क्रांतिकारक प्रसंग क्षुल्लक कारणांकरिता घडले हे पाहून त्या प्रसंगाबद्दल व त्यातील व्यक्तीबद्दल अयथार्थ बुद्धी उत्पन्न होऊ लागते. यासाठी ऐतिहासिक प्रसंगाचा व विशेषतः क्रांतिकारक प्रसंगाचा इतिहास लिहिताना त्यांचे नुसते वर्णन देऊन त्यांची बरोबर कल्पना देता येत नाही, किंवा त्यांचा उगम त्यांच्या निमित्त कारणापर्यंतच शोधून माघारे फिरल्यानेही त्यांचे यथार्थ स्वरूप जाणता येत नाही. तर ज्याला सत्य, निपक्षपाती व मार्मिक इतिहास लिहावयाचा असेल त्याने त्या प्रसंगाची व त्या क्रांतीची उभारणी कोणत्या पायावर केलेली होती, त्यांच्या मुळाशी काय तत्व होते व त्यांची प्रधान कारणे काय होती यांचे पर्यालोचन अवश्य केले पाहिजे. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कोणते तरी तत्व असलेच पाहिजे, असे इटलीचा प्रख्यात तत्ववेत्ता व देशभक्त मॅझिनी ह्याने कार्लाइलच्या फ्रेंच राज्यक्रांतीवरील पुस्तकावर टीकात्मक लेख लिहिताना म्हटलेले आहे. क्रांती म्हटली म्हणजे इतिहासातील मनुष्यजातीच्या आयुष्याची उलथापालथ होय. लाखो व्यक्ती ज्यासाठी झटतात, राजांची सिंहासने ज्यासाठी डळमळू लागतात, असलेले मुकुट फुटले जाऊन नसलेले मुकुट ज्यासाठी उत्पन्न होतात, स्थापिलेल्या मूर्तीचा भंग व नवीन मूर्तीची उत्थापना ही ज्यासाठी होतात व ज्याच्यापुढे रक्ताचे पूर वाहिण्याची
काहीच कथा नाही असे प्रचंड समूहांना वाटू लागते. अशा एखाद्या क्षोभकारक तत्वाशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्षुल्लक व क्षणिक पायावर क्रांतीची इमारत उभारली जाणे शक्य नाही. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी असणारे हे तत्व ज्या मानाने पवित्र किंवा अपवित्र असेल त्या मानाने त्या क्रांतीतील कार्यकर्त्या व्यक्तीची स्वरूपे व कृत्ये पवित्र किंवा अपवित्र ठरत असतात. हेतूवरून कृत्याची परीक्षा जशी व्यवहारात केली जाते त्याचप्रमाणे इतिहासातही व्यक्तीच्या किंवा राष्ट्राच्या हेतूवरून त्यांच्या कृत्याचे स्वरूप ठरत असते. ही कसोटी सोडून दिली असता एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारणे व एखाद्या सैन्याने दुसऱ्या सैन्याला मारणे ह्यात काहीच भेद राहणार नाही. साम्राज्यासाठी सिकंदराच्या स्वाऱ्या व इटलीच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या गॅरिबाल्डीच्या स्वाऱ्या ह्या सारख्याच किमतीच्या ठरतील. ह्या भिन्न कृत्यांचे यथायोग्य परीक्षण होण्यास जसा त्यांचा हेतू समजावून घेतलाच पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक क्रांतीचे यथायोग्य विवेचन होण्यास तिचा हेतू काय होता, तिच्या अंतर्यामीची इच्छा काय होती, कोणत्या तत्वातून ती उद्भवली होती हे अवश्य पाहिले पाहिजे. सारांश ऐतिहासिक क्रांतीच्या इतिहास लेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबद्ध दिसणाऱ्या प्रसंगांना किंवा तिच्या अद्भुततेला पाहून तेथेच स्तिमित होऊन न बसता तिच्या उगमाकडे शोध करीत गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर त्या शोधात भलत्याच व आकस्मिक निघालेल्या फाट्या सोडून अगदी मूलतत्वापर्यंत शोध लावला पाहिजे व मग त्या तत्वाची दुर्बीण घेऊन त्या क्रांतीच्या विस्तीर्ण प्रदेशाचे निरीक्षण केले पाहिजे. अशा रीतीने आरंभ केल्यास असंबद्ध प्रसंगात पूर्ण संबद्धता दिसू लागते. वक्ररेषा सरळ भासू लागतात व सरळ रेषा वक्र भासू लागतात. अंधकारात प्रकाश दिसू लागतो व प्रकाशात अंधार दिसू लागतो. नीचतेत उच्चता व उच्चतेत नीचता दृग्गोचर होते. विद्रूपतेत सुरूपता व सुरूपतेत विद्रूपता आढळते व अपेक्षित किंवा अनपेक्षित रीतीने परंतु स्पष्ट स्वरूपाने ती क्रांती ही इतिहासाच्या दृष्टीत्पत्तीस येते. परंतु हिंदुस्थानात इसवी सन 1857 साली घडलेल्या प्रचंड राज्यक्रांतीचा इतिहास अशा शास्त्रीय पद्धतीने कोणीही स्वदेशी किंवा विदेशी ग्रंथकाराने लिहिलेला नसल्याने त्या क्रांतियुद्धाबद्दल लोकात विलक्षण भ्रामक व दुष्ट समजुती प्रचलित झालेल्या आहेत. वर वर्णन केलेल्या सर्व दोष ह्या क्रांतियुद्धाच्या इंग्रजी लेखकांनी केलेल्या आहेत. काही लेखकांनी त्यांचे वर्णन देण्यापलीकडे प्रयत्न केला आहे, परंतु बहुतेकांनी तो प्रयत्न दुष्ट बुद्धीने व पक्षपातीपणाने केल्यामुळे त्यांच्या दूषित दृष्टीला त्या क्रांतियुद्धाचे मूलतत्व दिसले नाही किंवा दिसत असताही पाहवले नाही. इसवी सन 1857 सारखी प्रचंड क्रांती हेतू व्यतिरिक्त घडणे शक्य आहे काय? पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत जी लाट उसळली ती आपल्या सामर्थ्याने काहीतरी विशिष्ट पदार्थ बुडवून टाकण्याच्या हेतूशिवायच उठणे शक्य होते काय? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्याचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजाखाली लढत शूरांच्या धारातीर्थार्थ पडलेल्या उड्या ह्यासारखी उदात्त व स्फूर्तिजनक कृत्ये काही एका अत्यंत उदात्त व स्फूर्तिजन साध्याशिवाय घडणे शक्य होते काय? एखाद्या आठवड्याला भरणारा बाजार देखील काही विशिष्ट हेतू व्यतिरिक्त भरलेला नसतो. मग जो बाजार भरवण्याची तयारी वर्षोवर्षे चाललेली होती, ज्याची दुकाने पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत असणाऱ्या प्रत्येक सिंहासनावर उघडलेली होती, ज्यात राज्यांची व साम्राज्याची देवघेव चाललेली होती व जिथे रक्ताच्या व मांसाच्या नाण्याशिवाय दुसरे चलनी नाणे कोणीच जुमानीत नव्हते, तो बाजार काय उगीच भरला व उगीच उठून गेला? नाही, तो बाजार भरला असेही नाही व उगीच उठून गेला असेही नाही. हे कळणे फार कठीण आहे. म्हणून नव्हे तर हे कळले असे कबूल करणे हे आपल्या हिताने न वाटल्याने या मुद्द्याकडे इंग्रजी इतिहासकारांनी मुद्दाम दुर्लक्ष केलेले आहे. परंतु ह्या दुर्लक्षाहूनही अधिक फसविणारी व 57च्या ह्या क्रांतियुद्धाचे स्वरूप सर्वतोपरी भ्रष्ट करणारी दुसरी युक्ती किंवा दुसरी चूक विजातीय व त्यांची झील ओढणाऱ्या स्वजातीय इतिहासकारांनी जी केलेली आहे ती ही होय की
ह्या 57च्या प्रलयाचे कारण दुसरे काही नसून मुठभर आपमतलबी लोकांनी उठवलेल्या काडतुसांची कंडी होय. इंग्रजी इतिहासावर व इंग्रजांच्या लाचलुचपतीवर वाढलेले एक देशीय ग्रंथकार म्हणतात, काडतुसास गायीची व डुकराची चरबी लावतात. इतके केवळ ऐकूनच मूर्ख लोक बिथरले. ऐकलेले गोष्ट खरी की खोटी ह्याचा कोणी शोध केला आहे काय? एक बोलला म्हणून दुसरा बोलला आणि दुसरा बिघडला म्हणून तिसरा बिघडला, अशी अंध परंपरा चालून अविचारी मूर्खांचा समाज जमला आणि बंड माजले. काडतुसाच्या गोष्टीवर लोकांनी अंध परंपरेने विश्वास ठेवला की काय ह्याचा निर्णय पुढे यथावकाश होईलच. परंतु ह्या खऱ्या किंवा खोट्या विश्वासात बंडाचे मूळ होते ही समजूत करविण्याचा कसा दीर्घ प्रयत्न चाललेला होता हे यावरून दिसून येईल. 57 सारखी प्रचंड क्रांती असल्या कारणापासून उत्पन्न होईल हे म्हणणाऱ्या मंद किंवा दुष्टबुद्धींना क्रांती म्हणजे काय, क्रांती म्हणजे एक अविचारी मूर्खाचा समाज होय असे वाटल्यास त्यात काही आश्चर्य नाही. जर 57ची क्रांती ही मुख्यतः काडतुसांवरूनच प्रदीप्त झाली होती तर तिला नानासाहेब दिल्लीचे बादशाह, झाशीची राणी किंवा रोहिलखंडचे खान बहादूर खान हे का मिळाले? यांना इंग्रजी लष्करात नोकरी धरावायची नव्हती किंवा घरी बसले तरी ती लष्करी काडतुसे तोडलीच पाहिजेत असाही हुकूम कोणी त्यांच्यावर केलेला नव्हता. जर 57ची उठावणी ही केवळ किंवा मुख्यतः काडतुसांच्या चरबीनेच झाली होती तर हिंदुस्थानवरील इंग्रजी गव्हर्नर जनरलने ती न वापरण्याचा हुकूम सोडल्याबरोबर ती झटकन शमलीही असती. परंतु शिपायांनी आपल्या हाताने आपली काडतुसे बनवावी अशी सरकारी परवानगी मिळाल्यावरही तिचा उपयोग करून घेण्याच्या ऐवजी किंवा लष्करी नोकरी सोडून सर्वच कटकट मिटवण्याऐवजी लष्करी शिपायांनीच नव्हे तर लष्कराशी ज्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा लाखो लोकांनी, राजांनी व महाराजांनी आपले प्राण रणांगणात का खर्च केले? लष्करी व बिनलष्करी, राजा व रंक, हिंदू व मुसलमान या सर्वांना स्फुरण येण्यास असल्या किरकोळ गोष्टी कारणीभूत होत नसतात तर त्या गोष्टीच्या मुळाशी असणारे तत्व त्यास कारणीभूत होत असते. काडतुसांची भीती हे बंडाचे प्रमुख कारण आहे ह्या म्हणण्यात जितकीच अयथार्थता आहे तितकीच त्या बंडाचा उगम केवळ अयोध्येच्या राजाला खालसा करण्यात आहे या म्हणण्यातून दिसून येईल. अयोध्येच्या राज्यातील हिताहिताशी ज्यांचा काही एक संबंध नव्हता असे कितीतरी लोक या भयंकर क्रांतीत हातावर शीर घेऊन लढत होते. मग त्या लढण्यात त्यांचा काय हेतू? खुद्द अयोध्येचे नवाब तर कलकत्त्याच्या किल्ल्यात अटकेत पडलेले होते व त्यांची प्रजा इंग्लिश इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे नवाबाच्या अंमलाला अत्यंत नाखुश झालेली होती. मग पंजाबपासून ते बंगालपर्यंत फक्त राजेच नव्हेत किंवा लष्करी लोकच नव्हेत तर प्रत्येक अस्सल हिंदी मनुष्य आपली शमशेर उपसून का उभा राहिला? 57च्या क्रांतीबद्दल एक लेख बंगालच्या कोणी हिंदूने त्या वेळेसच इंग्लंडात प्रसिद्ध करविला होता. त्यात तो हिंदू म्हणतो, ज्यांनी अयोध्येच्या नवाबाला कधी जन्मता सुद्धा बघितलेले नव्हते किंवा पुढेही बघण्याचा संभव नव्हता असे किती सरळ व दर्याद्र लोक आपापल्या झोपडीत नवाबाची दुःखे सांगताना ढसाढसा रडत असत याची कल्पना तुम्हाला नाही व हे अश्रू गळून गेल्यानंतर प्रत्यक्ष स्वतःवरच हा क्रूर प्रसंग गुदरल्याप्रमाणे वजीर अल्ली शाह यांच्या अपमानाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा किती शिपाई दररोज करीत होते हेही तुम्हास माहीत नाही. ह्या शिपायांना ही सहानुभूती का वाटू लागली व ज्यांनी नवाबांना जन्मता पाहिलेलेही नव्हते त्यांचे डोळे व कंठ का भरून आले? तेव्हा अयोध्येचे राज्य खालसा केल्याने बंड उद्भवले नाही तर ही राज्ये खालसा करण्यात ज्या तत्वांचा उपमर्द होत होता त्या तत्वामुळे बंड उत्पन्न झाले. काडतुसांची भीती किंवा अयोध्येचे खालसा केलेले राज्य ही अनुषंगिक व आकस्मिक कारणे होत यांनाच प्रधान कारण समजलेच असतात. 57च्या क्रांतीचे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ह्या निमित्त कारणांचा मूल कारणाचे स्वरूप दिल्यास त्याचा असा अर्थ होईल की जर ही विशिष्ट कारणे घडली नसती तर त्यांचे कार्यही घडले नसते. जर काडतुसांची भीती नसती किंवा अयोध्येचे राज्य खालसा केले गेले नसते तर 1857ची क्रांती घडली नसती.
परंतु ह्या समजाहून वेडगळ व भ्रामक असा दुसरा समज सापडणे शक्य नाही. काडतुसाची भीती उत्पन्न झाली नसती तरी क्रांती घडलीच असती, कारण त्या भीतीच्या मुळाशी असणारे तत्व हे दुसऱ्या एखाद्या प्रसंगात दृग्गोचर झाले असते व अयोध्येचे राज्य खालसा झाले नसते तरीही हे क्रांतियुद्ध झालेच असते, कारण त्या राज्याच्या खालसा करण्याच्या मुळाशी असलेले तत्व आणखी दुसऱ्या एखाद्या राज्याच्या खालसा करण्यात प्रादुर्भूत झाले असते. फ्रान्स देशातील राज्यक्रांतीचे प्रधान कारण जसे धान्याच्या वाढलेल्या किमती किंवा बॅस्टाईल किंवा राजाचे पॅरिस सोडून जाणे किंवा मेजवानीचा रंग हे नव्हे, तद्वत वरील आकस्मिक व विशिष्ट प्रसंग ह्या प्रचंड क्रांतीची प्रधान कारणे नसून केवळ निमित्ते होत. सीताहरण हे रामायणाचे जसे केवळ निमित्त झाले, त्याचप्रमाणे वरील सर्व लहान मोठी कारणे निमित्ते असून मुख्य प्रधान कारणे म्हटली म्हणजे त्यांच्या मुळाशी असलेली तत्वेच होत. ही तत्वे कोणती होती? हजारो शूरांच्या तलवारी त्यांच्या म्यानातून ओढून काढून रणांगणात चमकविणारी ही तत्वे कोणती होती? निस्तेज झालेल्या मुकुटांना सतेजता देणारी व मोडून पाडलेल्या ध्वजांचे पुनरुद्धरण करणारी ही तत्वे कोणती होती? ज्यांच्यावर हजारो व्यक्तींनी आपल्या उष्ण रक्ताचा अभिषेक वर्षानुवर्षे अखंड प्रेमाने सुरू ठेवावा, ती ही तत्वे कोणती होती?